नमस्कार. आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनल. ताई, सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले स्वागत आहे. ह्याच्या आधी आपण शिवसेना या पक्षात होता, आता आपण BJP पक्षामध्ये आलाय, तर त्या संदर्भात आपण काय माहिती देणार? खरं तर शिवसेनेमधनं परत BJPमध्ये म्हणजे माझी घर वापसी झाली. आम्ही पूर्वीपासून BJPमध्येच होतो. मागच्या 2017च्या जे इलेक्शनमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि इंटरनल काही राजकारण, त्याच्यामुळे थोडंसं तिकीट न मिळण्याचं एक असं कारण होतं की मी निवडून येऊ शकणार नाही. पण 17मध्ये मला एक संधी मिळाली की मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं की आमचा जनसंपर्क हा चांगला आहे, दांडगा आहे लोकांबरोबर. त्याच्यामुळे लोकांशी संपर्क कायम ठेवला होता. पूर्वीपासून 2002 पासून माझ्या सासूबाई जेव्हा इलेक्शन लढल्या होत्या, खूप किरकोळ मतांनी त्या एकदम निसटता पराभव होता त्यांचा. त्याच्यामुळे तेव्हापासून जे सातत्याने काम केलं होतं ते आत्ता 17मध्ये नागरिकांनी, माझ्या जनतेने मला मतदान पेटीमध्ये खूप छान असं मतदान केलं आणि मी निवडून आले. आणि आत्ता परत ह्या इलेक्शनमध्ये आणि 5 वर्षाचा जो 17 नंतरचा कालावधी होता त्याच्यामध्ये करोना आला आणि मग तो टर्म संपला. पण माझा जो कालावधी होता त्याच्यामध्ये सातत्याने काम करत राहिलो, आम्ही जनतेशी संपर्क साधत राहिलो. त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाने परत माझी दखल घेतली आणि चांगला एक जनसंपर्क आहे असा अभ्यास माझा केला असावा पक्षाने आणि मला परत पुनर्वापसी मिळाली. त्याच्यामुळे आता भाजपमधनं इच्छुक आहे आणि आता भाजपमधनं मी प्रभाग क्रमांक 24मधनं लढणार आहे. ताई, जसं तुम्ही आता सांगितलं की घरवापसी झाली, आता घरवापसी झाली आणि जर कधी BJPची सत्ता आली पुणे महानगरपालिकेत, महापौर तुमचा झाला, तर आपण या प्रभागाचा आणि शहराचा विकास कसा करणार व तुमच्यामध्ये काय डोक्यामध्ये आहे की असे काही विचार की शहराचा विकास कसा व्हावा? नक्कीच. आता आपण बघितलं आहे की केंद्रामध्ये, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि पुणे शहरामध्ये जेव्हा भाजपची सत्ता आहे आणि आपले पुण्याचे जे खासदार आहेत, आपले लाडके केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, जेव्हा ह्यांना मंत्रिपद मिळालं तर किती फास्ट फेजमध्ये पुण्याचा जो विकास झाला आहे हा आपण बघितला. आपलं पुण्याचं एअरपोर्ट बघा की किती लवकर डेव्हलप झालं, मेट्रो आली आणि मेट्रो फक्त खूप बरेच वर्ष म्हणजे 2017 पासूनच्या आधीपासून मेट्रोचं हे फक्त एक भिजत घोंगडं होतं जे खूप कालावधीपासनं तसंच प्रलंबित होतं. पण 17 नंतर जसं महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली आणि आत्ताही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता असताना पुणे शहरामध्ये अनेक डेव्हलपमेंट्स झालेले आहेत. मेट्रो सिटी आहे आता. पुणे लिव्हेबल सिटी असली पाहिजे असा एक विजन भाजपचा आहे आणि त्याच अनुषंगाने माझाही असाच एक विजन आहे की प्रभाग 24मध्ये मला नागरिकांसाठी जेवढ्या सुविधा आणता येईल तेवढ्या मी नक्कीच माझ्या लोकांसाठी इथे आणणार आहे. आरोग्याचा विषय असेल किंवा मग मुलांचा शिक्षणाचा विषय असेल. इथे थोडंसं ट्रॅफिकचा खूप मोठा मुद्दा आहे जो वारंवार चालू आहे या मुद्द्यावरती काम आणि आमचे आमदारही ह्याच्यामध्ये खूप लक्ष देत आहेत. त्याच्यामुळे विजन्स भरपूर आहेत. पण मला जनतेची साथही मागच्या वेळेस जशी मिळाली तशी आत्ताही तशीच साथ हवी आहे. माझ्या मागे माझे प्रभागाचे सगळे नागरिक आहेत हा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे माझे हे जे विजन आहे ते नक्कीच मी त्यांच्या पुढे सार्थ करू शकेन. ताई, आपल्या प्रभागामध्ये स्लम एरिया भरपूर आहे, झोपडपट्टी वगैरे आहेत, तर ह्या झोपडपट्ट्यांच्या विकासासंदर्भात आपण काय विचार केला आहे का? या झोपडपट्टी विकास संदर्भामध्ये आम्ही बऱ्याचदा माझ्या मागच्या टर्ममध्ये रिडेव्हलपमेंटचा खूप प्रयत्न केला आहे की इथे नागरिकांची जी राहण्याची जी परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे. लोक त्यातनं बाहेर निघाले पाहिजे. एक आपल्या इथे महानगरपालिकेमध्ये SRAचे स्कीम्स आहेत ते त्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे. त्यांना कुठेतरी एक नवीन घर मिळणं किंवा त्यांची राहणीमान चांगली झाली पाहिजे तर मुलांची प्रगती चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी विजनमध्ये आहेत. मी अभ्यासही केला मागच्या माझ्या मागच्या पंचवार्षिकमध्ये की नागरिकांना बेसिक जर राहण्याची सुविधा आणि शाळा ह्या जर आपल्याला आपल्या प्रभागामध्ये प्रॉपर पद्धतीमध्ये जर मिळाल्या तर पुढची येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी आपण चांगलं काम करू शकतो.
तर एसआर ही योजना खूप चांगली आहे. एसआर योजनेमध्ये एका झोपडीधारकाला 300 चटई क्षेत्र चौरस फुटाचं घर मिळतं. परंतु ज्यावेळेस विकसक हे डेव्हलपमेंटसाठी झोपडपट्टी घेतो तर विकसकांकडून खूप त्रास होतो. अशा नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. तर ह्याच्यावरती आपण काय तोडगा काढणार? आता ह्या SRAच्या ह्याच्यामध्ये सुद्धा विकसकांकडनं जेव्हा नागरिकांना काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, लोक सॅटिस्फाईड नसतात, तर आम्ही पण ह्याच्यावरती थोडासा प्रयत्न करतोय की असे जे विकसक आहेत जे खरंच ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून त्यांना प्रगती करायची म्हणजे त्यांना विकास करायचा आहे, जर आम्हाला विकास करायचा या भागाचा, तर त्यांच्याकडनं पण आम्हाला एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही वारंवार असा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न चालू आहे. कारण आहेत असे विकसक ज्यांना डेव्हलपमेंट करायची आहे आणि ते तयार होतात. पण काही काही ठिकाणी असं होतं की विकसक चांगले असले की नागरिकांमध्ये सुद्धा थोडासा एक संभ्रम असतो. त्यांचे घरगुती सुद्धा वाद काही असतात, अनेक रेंटलचा वाद असतो. ह्या सगळ्या गोष्टी लवकर जुळून येत नाहीत. पण हळूहळू ह्या जुळतील, कारण लोकांना पण अजून SRAची पूर्ण माहिती नाही आहे की योजनामध्ये कसं त्यांना फायदा मिळू शकतो किंवा कसं त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देता येईल का. एक मार्ग जो माध्यम असतो तो त्यांना राईट माध्यम मिळत नाही. आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना चांगला विकसक मिळावा, डेव्हलपमेंट व्हावं. तर मग हे प्रयत्न चालू आहेत माझे. एखादा विकसक ज्यावेळेस झोपडपट्टी डेव्हलपमेंटसाठी घेतो तर त्यावेळेस झोपडीधारकांना विकसक त्याचे अटी नियम व मिळणारा जो लाभ आहे, जे लाभार्थी असतात त्यांना SRAकडून जो निवासी बिगर निवासीचा जो लाभ देण्यात येतो त्या संदर्भात त्यांना आधीच का माहिती दिली जात नाही? नाही, आता कसं आहे की जसं मेट्रो आलं त्याच्यामुळे मेट्रोमुळे पण FSIचे पण काही अटी शर्ती आहेत, ह्या सगळ्या चेंज झाल्या. त्याच्यामुळे विकसकांमध्ये मध्यंतरी थोडासा एक संभ्रम पण होता. नागरिकांना वेगळी इन्फॉर्मेशन मिळत होती आणि विकसक वेगळा चार्ट आउट करत होते. पण आता अशी परिस्थिती होणार नाही. एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना एक बेसिक जेव्हा नियम लागू होईल सगळ्यांसाठी, तर असा आमचा पूर्ण प्रयत्न आहे की हा एक कॉमन बेसिक नियम सगळ्यांसाठी विकसकांसाठी लागू व्हावा. कारण काही ठिकाणी असं होतं की कोणाला वेगळा दर मिळतो, कोणाला कमी मिळतो आणि लोक थोडंसं त्याच्यामुळे कंपॅरिझन सुद्धा करतात. तर ते नाही व्हायला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही तेच सांगतो की एक बेसिक जर प्लॅटफॉर्म असेल, कॉमन प्लॅटफॉर्म, नियमावली कॉमन असेल, तर सगळ्यांना हे सुविधा कॉमन सरसकट मिळून जाईल. तर विकसक आणि झोपडीधारकांमध्ये जो वाद चालू असतो त्याच्यामुळं डेव्हलपमेंट खूप लांबलं जातं. तर त्याच्यावरती काय तोडगा निघाला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या प्रभागातील झोपडपट्ट्यांचा विकास व्हायला पाहिजे, या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार? या संदर्भामध्ये माझी एकदा SRAच्या कमिशनरांबरोबर सुद्धा बैठक झाली होती की हे जे रिडेव्हलपमेंटसाठी जे विकसक येतात त्यांच्या अटी शर्ती एवढ्या असतात की त्याच्यामध्ये जो लाभार्थी असतो त्याला काहीच भेटत नाही किंवा मग त्याला खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर असं न करता एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांनी एकत्र एक नियमावली, महानगरपालिकेने सगळ्यांसाठी एक कॉमन नियमावली की तेवढाच FSI आणि प्रॉपर त्या लोकांसाठी ती जागा उपलब्ध करून देणं. त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे एक GR निघू दे आणि लवकर हे काम चालू होते. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की कुठेतरी विकास कामं पेंडिंग राहतात. तर मग आमचा हाच प्रयत्न राहील. आणि आत्ता ह्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जर हा सभागृहामध्ये विषय आला तर नक्कीच ह्याला मान्यता मिळून लवकर प्रोसेस होईल काम. तर फडणवीस साहेबांनी झोपडपट्टी संदर्भात बरेच कायदे मंजूर केलेले, GR आणलेले, झोपडीधारकांना त्याचा फायदा व्हावा. जसं की तुम्ही आत्ता सांगितले की बिल्डर लोकांकडून काय अटी शर्ती असतात, SRAचे काही नियम आहे, त्याच्यामुळं झोपडीधारकांना खूप अडचण होती पात्रतेसाठी. परंतु ताई 2000 पूर्वीचा पुरावा आणि त्याच्यानंतरने फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी एक नियम आणला होता, 2011चा GR आणला होता की 2008-9चेही पुरावे तुमच्याकडे असेल तर त्यांना सशुल्क पात्रता दिली जाईल. परंतु आता आम्ही ज्यावेळेस फिरतो आम्ही बघतो तर त्यावेळेस काहीतरी आत्ता SRAकडून जे 2011च्या नियमानुसार पात्रता करण्यात येते तर त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये भरावे लागतात. तर असे गोरगरीब झोपडीधारकांना ते 2.5 लाख रुपये भरणं
जमत नाही आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? आणि आपल्या पक्षाच्या वतीने ते जे झोपडीधारकांना जे 2.5 लाख रुपये भरून पात्रता मिळते, तर ते 2.5 लाख रुपये माफ करण्याकरता आपण प्रयत्न करणार का? नाही, असा एवढा मोठा जर डिफरन्स असेल तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू, कारण प्रत्येक जणच तयार असतं असं नाही आहे. आणि सगळेच जण पैसे भरतात किंवा तेवढी ती पात्रता नसते सगळ्यांची. तर नक्कीच आम्ही ह्याच्यामध्येही मागणी करू की काहीतरी त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण 2008चं नियमावली आणि 11मध्ये फार डिफरन्स आहे असं तर जसं तुम्ही म्हटलात. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू की नक्कीच ह्याच्यामध्ये लाभार्थ्याला जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे. नाही, 2000ची नियमावली होती, परंतु फडणवीस साहेबांनी 2011ची पण नियमावली आणली की जेणेकरून सगळ्याच झोपडीधारकांना झोपडीचा त्यांना लाभ मिळावा. परंतु त्याच्यामध्ये एक असं आहे की त्यांना पैसे भरावे लागतात, 2.5 लाख रुपये शासनाला पैसे भरावे लागतात. पण ते गोरगरिबांकडे तेवढे पैसे असतात नसतात. तर झोपडीधारकांची अशी इच्छा आहे की आम्हाला ते निशुल्क झोपडी द्यावी. जशी 2011च्या नियमानुसार पात्रता मिळती, तशीच 2011च्या नियमानुसारही आम्हाला निशुल्क पात्रता मिळावी. नाही, नक्कीच. पण तो जो 2011चा आत्ता जी नियमावली आहे ती 2008 मध्ये जे नियमावली केली होती त्याला कम्पेअर करूनच केलं असणार आहे. काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या असतील. पण आत्ताचा जो हा मुद्दा आहे की प्रत्येकजण हे भरू शकत नाही, तर आम्ही हा प्रयत्न करू साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा की ह्या अडचणी जर असतील तर डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी अडथळा येईल, तर हा नाही यायला पाहिजे. म्हणून मी मागणी तर ही 100% करणार की काहीतरी कमी हे झालंच पाहिजे. आता आपण पाहिले की आपण आता झोपडपट्टी विकास कामासंदर्भात ताईंची या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मी नक्कीच सभागृहामध्ये मी हा प्रश्न मांडणार आहे. आणि जो 2011चा जो नियम आहे त्या पात्रधारक झोपडीधारकांना जे 2.5 लाख रुपये भरण्यात येतात, तर ताईंनी सांगितलं आहे की मी नक्कीच या संदर्भात प्रश्न मांडेल आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. सतर्क महाराष्ट्र न्यूज, पुणे.